शिवाजीनगर मित्रमंडळाचा हळदी कुंकूचा कार्यक्रम आहे, काय सांगाल? खरं तर जर नवीन वर्ष जरी इंग्रजी महिन्याने चालू झालं तरी ह्या पहिल्याच महिन्यात आपला मराठमोळा सण येतो, तो म्हणजे मकर संक्रांत. आणि महाराष्ट्रातच अगदी असंख्य ठिकाणी मकर संक्रांत हा सण अतिशय उत्साहाने आणि मनोभावे केला जातो. कारण आपल्या इथे हळदी कुंकवाला प्रचंड असं सन्मान आहे, एक पावित्र्य मानलं जातं हळदी कुंकू म्हणजे. आणि माझ्या मते की जे आपल्याला पूर्वजांकडून हा जो वसा लाभलेला आहे तोच पुढे आपल्याला चालवायचा आहे. त्यामध्ये कुठलेही बदल न करता, त्याला मॉडर्न रूप न देता आपल्या पारंपरिक पद्धतीने हे सण साजरे झाले पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे आमच्या छत्रपती शिवाजी महाराज नगरमध्ये आमचं हे श्री स्वामी समर्थ महाराजांचं मठ आहे आणि इथे आम्ही सालाबादप्रमाणे हळदी कुंकू करतो, अतिशय उत्साहाने हळदी कुंकू करतो. इथे येणाऱ्या महिलांना मनोभावे त्यांचं स्वागत केलं जातं, त्यांना हळदी कुंकू दिलं जातं आणि त्यांना मान देऊन त्यांना त्यांची पाठवणी केली जाते. आणि वर्षानुवर्ष आमच्या ह्या स्वामींच्या मठात हा कार्यक्रम साजरा होतोय आणि स्वामींच्या कृपेने असंच त्यांचे आशीर्वाद राहू देत आणि आमच्याकडून हे असेच सण वार अगदी व्यवस्थितरित्या पार पडू दे. खरं तर ह्या हळदी कुंकवाला किंवा ह्या सणाला एक विशेष महत्त्व आहे. यंदा तुम्ही नगरसेविका झाला आहात, काय विशेष आहे आजच्या या कार्यक्रमामध्ये? आता हळदी कुंकू म्हटलं म्हणजे नवऱ्याचं स्थान आलंच. हळदी कुंकू आपल्यात पवित्र मानलं जातं कारण ते सौभाग्याचं लेणं आहे. आणि खरंच सांगायला मला आनंद वाटेल की माझ्या या प्रवासात माझा जर कोण सखा सारथी असेल तर ते माझे पती. अगदी यशाच्या शिखरापर्यंत ते माझ्यासोबत आहेत आणि त्यांनी मला हा उच्चांक गाठायला त्यांनी मला फार मदत केलेली आहे. तर आयुष्यात खरंच माझ्यासाठी माझ्या मनात त्यांचं एक मोठं स्थान आहे. तुमची पाणी समितीच्या समितीवर निवड देखील झालेली आहे आणि शहरात जर सर्वात जास्त पाणी समस्या जर कुठे असेल तर ती महाडनगरात आहे. आणि या सर्व महिला मंडळ देखील इथं आहेत आणि तुम्ही पण देखील एक महिला आहात आणि आता पाणी समितीच्या सदस्य आहात, तर काय सांगाल? खरं तर मला प्रचंड आनंद झाला की मला पाणी पुरवठा या सभासदपदी मला घेतलं गेलं, सदस्य म्हणून मी आहे. खरं तर पाणी म्हणजे लोकांचं जीवन आणि ह्या पाण्यामार्फतच मी लोकांच्या मनापर्यंत पोहोचू शकते आणि त्यांचे प्रश्न सोडवू शकते. आणि जर सन्माननीय रामदासभाई कदम आपले मंत्री महोदय यांनी जो काही निर्णय घेतलेला आहे त्याचा मी सन्मान करते आणि खरंच आमच्या महाडनगरात जो काही पाणी प्रश्न आहे तो मी प्रयत्न नाही तर नक्की खात्रीशीर प्रयत्न करेन की हा पाण्याचा प्रश्न पूर्णपणे नष्ट झाला पाहिजे, नागरिकांना कुठलाच त्रास नाही होता कामा.